तर आता आपण थेट पुण्यामध्ये जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, पुणे ही सांस्कृतिक नगरी आहे आणि त्यामुळे पुणेकरांची सुद्धा एक खास वेगळी ओळख असते। शोभायात्रेच्या माध्यमातून आपला ठसा उमटवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो। खरं तर श्रोता, मी आता टिळक रस्त्यावर आणि या रस्त्यावर आता जे पुण्याची शोभायात्रा जी आहे या ठिकाणी दाखल झालेली आहे। या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे या यात्रेमध्ये पुण्याची संस्कृती असेल, पुण्याची परंपरा असेल, पुण्याचं वैभव असेल, हे सगळं काही दाखवणारी ही यात्रा आपल्याला म्हणता येईल खरं तर। आणि याचं प्रमुख आकर्षण म्हणजे या शोभायात्रेमध्ये वारकरी संप्रदाय असतील, ढोल लेझिम पथक असेल किंवा लहान मुलींचं मर्दानी खेळ असेल, यांचाही सहभाग आहे तो आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत असतो। खरं तर नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती पुणेकर जे आहेत त्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। दुसरीकडे जर बघितलं तर दुसरीकडं श्रीमंत दगडूशेठ गणपती जे असेल तिथेही अनेक लोक जे आहेत ते सकाळपासून दर्शनाची रांग लागलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। हे जे आपण दृश्य पाहतोय हे अनेक मंडळ जे आहेत ते आता या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि एक वेगळा मॅसेज किंवा एक संदेश द्यायचं काम जे आहे ते या शोभायात्रेच्या माध्यमातून करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। महत्त्वाचं म्हणजे या शोभायात्रेमध्ये जे